साध्वी ममता कुलकर्णी सध्या आमच्यासोबत आहे. मॅम, नाशिकमध्ये कुंभमेळावा होणार आहे, त्याच्यामध्ये किन्नर आखाडा किंवा महिला आखाड्याला प्रवेश नाही आहे असं वक्तव्य जे राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजय दास महाराज यांनी केले आहेत. कसं बघतात आणि काय सांगणार, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अहो, महिला म्हणजे आदिशक्ती. सर्वप्रथम हे नवरात्राचं क्षण चाललं आहे आणि त्याच्यामध्ये हे गुप्त नवरात्र चालले आहेत. तर या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृत्ता, या वीणा वर्धंड मंडित करा या श्वेत पद्मासना, या शंकर प्रवृत्ती बी देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती महाकाली यमाई नमः. सरस्वती नमस्तुभयं वरदे कामरूपिणी, विद्यारंभ किरिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. सर्वप्रथम है आदिशक्ती. पाराशक्ती ईशानाय विद्महे आदिशक्ती सदाशिवाय धीमहि तन्नो सज्जोता वामरुद्राय प्रचोदयात. म्हणजे सगळ्या शक्त्या, दशमा विद्या, नवदुर्गे, अष्टम लक्ष्मी, हे सगळे भगवती ललिता त्रिपुरा सुंदरी कडनं हे सगळ्यांना प्राप्त आहे. आपण म्हणतो ना शिवा, पण शवा आहे जोपर्यंत शक्ती त्याच्याबरोबर नसते. आता स्त्रियांना अलाउड नाही आहे, का नाही अलाउड आहे? शक्ती तर तिच्याकडनंच सगळे घेतात. साधू संत पण म्हणतात ना, सगळे पुरुष नसून सगळे स्त्रिया आहेत. एक पुरुष म्हणजे एक परब्रह्म, एक पुरुष, बाकी जेवढी सृष्टी आहे त्याच्यामध्ये ते ब्रह्म पण आलं, विष्णू पण आलं, सगळे पण आले. सगळे आदिशक्तीच्याकडनं उत्पन्न झालेली प्रक्रिया आहे. ते त्यांच्यामध्येच विलय होणार जेव्हा प्रलय येणार. तर कुंभमध्ये स्त्रियांना नाही अलाव करणं हे चांगलं नाही आहे, की तिच्याकडनं शक्ती सगळ्या साधू संतांना प्राप्त झाली. बाकी मला या संदर्भात मला काहीच बोलायचं नाही आहे, कारण मी साध्वी आहे आणि मी लास्ट इयर साध्वी, मी महामंडलेश्वर होती 1-1.5 वर्ष. तर ती उपाधी मी याच्याकरताच की मी स्वातंत्र्याने मी माझं वक्तव्य या जिकडे माझी प्रतिक्रिया लागते, आध्यात्मिक जीवनची मी 25 वर्षाची तपस्या केली आहे. त्याचं ज्याला कोणाला ज्ञान पाहिजे, इफ एनीबडी वॉन्ट्स स्पिरिच्युअल नॉलेज, या ज्याला माझ्याकडनं एक स्पिरिच्युअल हायर पर्स्पेक्टिव्ह पाहिजे कुठच्याही संदर्भात, तर ते मी देऊ शकते. बिकॉज मी एकांतवासमध्ये मी खूप तपस्या केलेली आहे. आणि आपले पूर्व सगळ्या स्त्रियाच आहे. चाहे ती महालक्ष्मी आहे, ती विष्णूची अर्धांगिणी आहे, पार्वती आदिशक्ती आहे, जी महादेवाची अर्धांगिणी आहे, आणि ब्रह्माची सरस्वती, आणि तिन्ही विद्या आहेत. आपण महाकाली म्हणजे महाप्रचंड शक्ती. तुमच्याकडे इच्छाशक्तीने तुम्ही काहीच नाही करू शकता. तुम्ही सरस्वती, तुमच्याकडे ज्ञानाची शक्तीने तुम्ही काही नाही. ज्ञानाच्या शक्तीने तुम्हाला धनाची लक्ष्मी, त्याची लक्ष्मीची प्राप्ती होते. आणि तुम्ही त्यालाच म्हणणार की स्त्रिया अलाउड नाही आहेत, तर याच्यावर महामूर्ख गोष्टी झाल्याच नाहीत आणि कोणी बोलावंच नाही हे तर. आणि बाकी आखाड्यामध्ये काय होतं आहे ते त्यांचं वेगळं, आखाड्यांचं आपलं सिस्टम असतं. जे संजय दास महाराज आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे महिलांमध्ये एक नाराजगी बघायला मिळेल का? देखा, मला नाही माहिती तुम्ही कोणाबद्दल म्हणतायत. आणि असे भरपूर लोक आपल्या जीवनामध्ये आणि आध्यात्मिक एवढे आखाडे झाले. त्याच्यामध्ये 13 आखाडे आहेत ज्यांना ओळखलं जातं. असे म्हणतात की खूप आखाडे आहेत. तर काय, कोण कुठून काय निघून बाहेर आपल्या अज्ञान अवस्थेमध्ये काय वक्तव्य देतो त्याचं त्याला माहिती आहे. तो का द्यावा त्याने असं? तुम्ही जाणार आहेत नाशिकच्या कुंभमेळाव्यात? बघा, मी 2012मध्ये ना, जेव्हा माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मी 12 वर्ष मी निरंतर आत्मज्ञान करून, खूप तपस्या करून आत्मज्ञान प्राप्त केला, तेव्हा जाऊन 2012-13मध्ये कुंभ आलेलं होतं. मी चुपचाप आलेली 10 दिवस, कोणाने सांगितलं नव्हतं. मी येऊन मी आपलं स्नान केलं, निघून गेली. पुन्हा मी निरंतर समाधी आणि ध्यानामध्ये लागली. अजून उच्च अवस्था समाधीची मी प्राप्त केली आणि ती सिद्ध अवस्था म्हटली जाते. त्याच्यानंतर मी आली आणि पुन्हा मी फक्त 2024ला फक्त स्नान करता गेलेली होती. 25ला तर फक्त स्नान करताच गेलेली होती. तिकडे माझं ज्ञान बघून, बिकॉज माझ्यावेळेस सगळे कोण जगद्गुरू होते, कोण कुठचे मंडलेश्वर होते. तर त्यांनी माझं ज्ञान बघितलं की अरे, ही एवढी ज्ञानी आणि आपण हिला असं का ठेवावं, महामंडलेश्वर बन जाव. तर त्यांनी स्वतः ऑफर केलं. मी 3 दिवस निरंतर शांत बसलेली होती.
की मी कोणाला काही उत्तर देत नाही, तरी समोरनं ते मला विचारत होते, आपकी क्या है, हम आपके बारे में सोच रहे हैं, आप कबूल करो, अभी आपने इतना धारण कर रखा है, इतना ज्ञान है, तो उसका आप प्रसार करो. म्हटलं ठीक आहे, मी महामंडलेश्वर होऊन जाते. तर असं झालं ते. आता जाणार आहेत तुम्ही नाशिकला? तर मी तेच म्हणते की मी गेली होती फक्त स्नानांकरता आणि मी महामंडलेश्वर होऊन आली तिकडे. पण यावेळेला खरोखर मी स्नान, आणि त्यावेळेला स्नान नाही झालेलं होतं. ते काहीतरी खूप लोक आलेले आणि दाबले गेले आणि काय काय झालं. ते आदिशक्तीची कृपा होती की सगळे स्नानाला गेले, मला एकटीला सोडून. ती महाकाली होती, तिने बघितलं की जिने ध्यान केलं 25 वर्ष, तिला तुम्ही पाठी सोडून सगळे झाडूवाले, कटकेवाले, चहावाले सगळे स्नान करायला गेले, हिला नाही तुम्ही अलाव केलं. ती महाकाली आहे, ती चिडते, चंडी आहे, तिने चंडी स्वरूप धारण केलं असणार. पण काही असो, आणि सगळे रथ थांबले, सगळे रथ वापस आले, सगळ्यांना 6 किलोमीटर चालून वापस यायला लागलं. तर ह्या वेळेला मी फक्त स्नानामध्ये जाणार, पण मी कोणाला सांगणार नाही, मी आरामशी जाणार, गुप्त याच्यामध्ये जाणार, स्नान करून येणार. परत तुम्हाला कोणी लास्ट इयर स्नान नाही झालं माझं, लास्ट इयर माझं राहिलं. पण मी काय केलं, ते आपण म्हणतो ना, आपण वी आर इन एवढ्या पवित्र जागेत आपण असतो अलाहाबादमध्ये, तर त्यांचे टॅप वॉटर इज ऑल्सो गँजिस वॉटर. तर मी गँजिसच्या पाणी बाथरूमच्या याच्याने आंघोळ करून मी स्वतःला धन्य मानलं की इकडे स्नान झालं. काही पण असो, इकडे नाही तिकडे नाही, हे की नाही. प्रयागमध्ये यू डोंट हॅव टू गो, वास्तविक जे पाणी येतं ते तिकडूनच येतं, तिकडे स्नान होईल माझं. नीट पेपरच्या फुटीनंतर दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. CJP एक नवीन जे पार्टी आली आहे, कोकरे जनता पार्टी, त्याच्या माध्यमातून सोनम वांगचूक पण आंदोलनात सहभागी झाले होते. काल मोठा लाठीचार्ज पण झाला होता, आज पण सुरू आहे. तुम्ही याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? बघा, माझी संवेदनशीलता सगळ्या छात्रांबरोबर आहे. बिकॉज छात्रांनी खूप वर्ष आणि खूप मला कोणी सांगितलं नीट परीक्षा खूप कठीण असते, तर माझी संवेदनशीलता सगळ्या छात्रांबरोबर आहे. लेकिन याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, एक समयला बॅलेट पेपर्स चोरी व्हायचे, त्याच्याने का इलेक्शन कमिटीने रिझाईन केलं का? नाही ना. तर तुम्ही इवन त्या एज्युकेशनल मिनिस्टरला तुम्ही बाहेर काढा, त्याला सांगा रिझाईन करायला, आणि तो रिझाईन पण होईल. पण काय ही गोष्ट थांबेल का? मी ऐकलं की 2-2 वर्ष, याच्या अगोदरच्या वर्षी पण पेपर्स लीक झाले. मला हे म्हणायचं आहे की कोणी रिझाईन करून ही गोष्टचं मेथड नाही आहे, सोल्युशन नाही आहे. तर तुम्हाला जसं बॅलेट पेपर एक वेळा एक बॉक्सेस चोरी होऊन जायचे, जसं एक ट्रेनमध्ये चोरी होते का, रेल्वे मिनिस्टर रिझाईन करतो का, आणि त्याच्याने काय सोल्युशन होतं का चोरी थांबते का ट्रेनमध्ये? जसं एक पिक्चर जेव्हा रिलीज होते, पायरेसी होते, सेम दिवशी कॉपी सगळीकडे वाहतात. म्हणजे रिलीज होण्याच्या अगोदर सगळ्यांनी पिक्चर बघितलेली असते, तर काय आपलं एंटरटेनमेंट मिनिस्टर रिझाईन होतो का? तर रिझाईन कशा करता पाहिजे याच्यामध्ये यू हॅव टू मेक शुअर की, आणि काय पाहिजे याच्याहून सरकारने दुसरं काय करायला पाहिजे. सरकारने त्याचे जे हे होते, दोषीदार होते, त्यांना सगळ्यांना शिक्षा झालेली आहे. मी तर ऐकले काही लोकांच्या बुलडोझर पण घरामध्ये चालले. अजून याच्याहून वर काय एक सरकार करणार? पण हां, आपण आता हे सारखं होता कामा नाही. त्याच्याकरता वी हॅव टू मेक शुअर टू गेट समथिंग. सगळीकडे कॅमेरा पाहिजे, एक कमिटी, एक परफेक्ट कमिटी हवा जिकडे पेपर लिकेज होता कामा नाही. नेक्स्ट टाईम 3rd इयर दिस इज एज्युकेशन, हे जे धारणा होते ते पण ठीक आहे आपल्या जागी, की त्याच्यानी अजून जागृत येईल की आपण अजून कसं चांगलं करू शकतो. वी शुड प्रोटेक्ट द पेपर्स फ्रॉम लिकेज. आणि इमॅजिन, हे दुर्दैव आहे, मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवर पण ही गोष्ट टाकली आहे की एक शिक्षक ने आपल्या छात्रांचं भवितव्यावर खेळ खेळले हे लोक. हे दुर्भाग्य आहे, हे कलियुग आहे चाललेलं. एक शिक्षकाने उलटं म्हणायला पाहिजे की माझे शिक्षक आपल्या शक्तीने त्यांनी पेपर्स लिहावे आणि पास व्हावं. पण इट इज अनफॉर्च्युनेट थिंग की एक शिक्षकाच्या कर्तृत्वाने ते छात्रांचं भवितव्य त्यांनी खेळलं. पण आता पण आंदोलन सुरू आहे, त्यांच्या असंच मागणी आहे, ते मागणीवर ठाम आहेत की जे धर्मेंद्र प्रधान आहे, एज्युकेशन मिनिस्टर, त्यांनी राजीनामा द्या, त्यांची राजीनामा घ्या. त्यांच्या मागणीवर तुमची काय? नाही, मी तुम्हाला हेच म्हटलं ना की एका मिनिस्टरच्या रेझिग्नेशन हे 3ऱ्या वर्षी थांबणार का ही गोष्ट? तुमच्या या वक्तव्यामुळे वाद पण होऊ शकतात, कारण जे आंदोलनकारी मला हेच म्हणायचं आहे
तुम्ही एका रेल्वे मिनिस्टरला काढून काय चोरी ट्रेनमधली बंद होणार का तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक पिक्चर बघणार ना, तुम्ही बाहेर पण बघणार, दुबईमध्ये बघणार, तर थिएटरमध्ये येतं की कोणी पण डिव्हाइस घेऊन थिएटरमध्ये बसलं तर तुम्हाला तुरंत इम्प्रिझनमेंट आहे. तर काय करतात, थिएटर चालू असतानाच लोक 1-2 फेऱ्या मारतात की कोणी डिव्हाइस घेऊन बसलं आहे. काय लोक आरामखोर आहेत. तुम्ही किती पण हे करा, मिनिस्टरला रिझाईन करा, तुम्ही काही करा, पण ज्याला चोरी करायची तो चोरी करणार. पण सोनम वांगचुक सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. आता हे बघा, त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी वेगळं पण त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसतात. बिकॉज मी जे ऐकलं, प्रतिक्रिया ऐकली की तिकडे पॉलिटिकल पण गेम चाललेला आहे तिकडे. आणि मला असं वाटतं की अशा सेन्सिटिव्ह गोष्टी, छात्रांच्या गोष्टीच्या अवतीभोवती पॉलिटिक्स नाही होता कामा, बिलकुल नाही होता कामा. हे हरगिज नाही. ठीक, वी शुड बी सेन्सिटिव्ह अबाउट स्टुडंट्स अँड मेक शुअर की नेक्स्ट टाइम ही अशी गोष्ट होता कामा नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कॅमेरा घ्या तुम्ही, जास्त ते पेपर्सचं जसं आपण आता इलेक्शनचं चालतं आपलं, कधी कधी बॅलेट पेपर्स केवढे मोठे मोठे चोरी व्हायचे, आपल्या हिशोबाने कोणी काही रिप्लेस करायचं, तर तुम्ही हे पेपर्सच्या संदर्भात पण तुम्ही तसंच करायला पाहिजे. तुम्ही यू शुड सिक्युअर द पेपर्स, नेक्स्ट इयर पेपर अंडर वन कमिटी, की त्यातनं, आणि नॉट इवन द टीचर शुड गेट द पेपर फॉर द लास्ट मोमेंट. डायरेक्ट स्टुडंटकडे कसं ते करणार, ते घेऊन ते संशोधन व्हायला पाहिजे. ते घेऊन तुम्ही जाऊन अपग्रेडेशन होऊन तुम्ही गो टू द मिनिस्टर अँड गेट अ सोल्युशन. देन अ मिनिस्टर गेटिंग थ्रोन आउट ऑफ द पॉवर. बिकॉज तुम्ही मिनिस्टरला तुम्ही फेकणार, ते काय इज गोइंग टू कव्हर दिस नेक्स्ट इयर, इज गोइंग टू हॅपन द सेम. वी वॉन्ट अ सोल्युशन. फुटीच्या नावाखाली राजकारण सुरू आहे का, काय वाटतं तुम्हाला? राजकारणच सुरू चाललं आहे आता सगळे. तिकडे पार्टी आपल्या दुसऱ्या पार्ट्या आपल्या शेकतात त्याच्यामध्ये जाऊन. आणि मी काही ऐकलं, काही प्रेस लोकांना पण झाडून टाकलं, काही प्रेस लोकांना पण फटके पडले की त्यांना असं वाटतं की प्रेस BJPची ही आहे का त्याची. असं नाही आहे. मला म्हणायचं आहे की तिकडे काही खरोखर पॉलिटिकल डर्टी गेम चाललेला आहे. बिकॉज दे वॉन्ट टू समवेअर डू समथिंग अँड क्रिएट अ खिऑस की सम गव्हर्मेंट, मोदी गव्हर्मेंट शुड बी टॉपल्ड. द होल आयडिया इज की मोदी गव्हर्मेंट शुड बी टॉपल्ड. तर दिस इज अ चीप थिंग. म्हणजे तुम्ही एका निर्दोष आणि सेन्सिटिव्ह स्टुडंट्सच्या मागे शोल्डर घेऊन तुम्ही आपली पार्टीची स्ट्रेंथ करताय. अँड दिस इज व्हेरी बॅड, दिस इज शेमफुल. एकदमच शर्मनाक गोष्ट झाली की एका स्टुडंट्सच्या भावनाशी खेळून तुम्ही तुमचं यू आर डुईंग पॉलिटिकल हे रोटी शेकतायत. म्हणजे हे खूप गरज, इट्स नॉट गुड. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः साध्वी आहात. जे विद्यार्थी दिल्लीला आहेत, जे आंदोलनात सहभागी झाले, त्यांना तुम्ही काय संदेश देणार तुमच्या माध्यमातून? मी म्हणेन की सगळे स्टुडंट्स जाऊन मिनिस्टर बरोबर बसून आणि यू कम टू सम सोल्युशन, देन रिमूव्हिंग द मिनिस्टर आउट. की मिनिस्टरला बाहेर काढून तुमचं काय न्याय होणार नाही आणि तुम्हाला 3ऱ्या वर्षी काय तुमची चोरी पेपरची होणार नाही, लिकेज नाही होणार, असं आहे का? हे किती मूर्खता गोष्ट झाली. वी हॅव टू फाइंड अ सोल्युशन आणि ते मिनिस्टरकडे बसून सोल्युशन घ्या. सो सिम्पल. तुम्ही पण दिल्लीला जाणार आहात? नाही, मला लोकांनी सांगितलं येण्याकरता, पण मी म्हटलं पहिलं बघूया तरी काय आहे. आणि माझी सिद्ध झाली माझी गोष्ट. मला समझलं. मी जे लोग म्हणे ममता जी आप आ जाओ, आप आ जाओ, आप आ जाओ, तो मैंने कहा मैं ध्यान में बैठी हूँ, मुझे समझ में आई ये पॉलिटिकल गेम चल रहा है मोर देन द सेन्सिटिव्हिटी ऑफ द स्टुडंट. अनेक बॉलिवूडचे स्टार आहेत किंवा मराठी इंडस्ट्रीचे स्टार आहेत, प्रकाश राज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत, त्यांना काय सांग? तर मग तेच सगळ्यांना पॉलिटिकल शेकायचं आहे, लाईमलाईटमध्ये यायचं आहे. दिस इज नथिंग डू विथ स्टुडंट. स्टुडंट तुम्हाला ॲक्च्युअल सोल्युशन पाहिजे, ध्यानामध्ये बसा, तुम्हाला सोल्युशन स्वतःच कळणार. हाऊ टू सिक्युअर पेपर नेक्स्ट टाइम. रिमूव्हिंग मिनिस्टर इज नॉट अ सोल्युशन. रिमूव्हिंग अ मिनिस्टर फ्रॉम द पोस्ट इज नॉट अ सोल्युशन. एक मिनिस्टरला आपल्या याच्यामधनं काढणं, पोस्टमधनं काढणं, काय तुम्ही सगळं क्लीन करणार का? व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचं गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.